श्री स्वामी समर्थ. उद्या रविवार, अक्षय तृतीय. उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू, घरात येईल सुख समृद्धी. तुम्ही लक्ष दिलंय का? काही घरात पैसा येतो पण टिकत नाही. काही घरात खूप मेहनत होते पण यश मात्र मिळत नाही. आणि काही घरात सतत वाद, तणाव आणि अडचणी असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? अक्षय तृतीय हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेला छोटासा उपाय सुद्धा आयुष्यभर परिणाम देतो. तर उद्या रविवार आहे आणि अक्षय तृतीय. तर असा योग दुर्मिळ आलेला आहे. या दिवशी जर तुम्ही घराच्या उंबरठ्यावरती एक साधी वस्तू ठेवली तर तुमच्या घरात लक्ष्मी, यश आणि सकारात्मक ऊर्जा कायमची येऊ शकते. पण ही वस्तू कोणती आहे, ती कशी ठेवायची आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत, हे सगळं जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुमच्या घराचं नशीब खरंच बदलू शकतं. अक्षय तृतीय का इतकी महत्त्वाची आहे? तुम्ही अक्षय तृतीय साजरी करता, पण तिचं खरं महत्त्व माहीत आहे का? अक्षय तृतीय हे वर्षातून एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेलं पुण्य कधीच संपत नाही. तो म्हणजे अक्षय तृतीय. ह्या दिवशी जे तुम्ही काही कराल पुण्य, ते तुमचं अनेक पटीने वाढतं. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं आणि तृतीय म्हणजे तिसरा दिवस. या दिवशी जे काही केलं जातं ते अक्षय म्हणजे कायमचं वाढतच राहतं. म्हणूनच या दिवशी लोक सोने खरेदी करतात, अनेक नवीन कामाची सुरुवात करतात, अनेक चांगली कार्य या दिवसापासून केली जातात. म्हणूनच 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीय हा एक महत्त्वाचा शुभ दिवस आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की फक्त सोने खरेदी करणं म्हणजे समृद्धी नाही. समृद्धी येते ऊर्जा बदलल्याने, आणि ती ऊर्जा आपल्या घराच्या प्रवेशद्वारातून म्हणजेच उंबरठ्यामधून आत येत असते. म्हणूनच उंबरठ्याचं महत्त्व खूप आहे शास्त्रामध्ये. आपल्या घराचा उंबरठा म्हणजे फक्त ते दार नाही आहे, तो आपल्या घराचा ऊर्जा प्रवेशद्वार आहे. ज्या उंबरठ्यामधून लोक येतात जातात, त्याच उंबरठ्यातून तुमचं नशीब, लक्ष्मी आणि अनेक संधी सुद्धा तिथूनच येतात. जर हा उंबरठा शुद्ध, सकारात्मक आणि शक्तिशाली असेल तर घरात नेहमी चांगल्या गोष्टी येतात. पण जर उंबरठ्यावरती नकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये अडचणी, तणाव, वाद आणि नुकसान हे वाढत जातं. त्यामुळे उंबरठ्याचं स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर आपण पाहणार आहोत की ती एक वस्तू कोणती. तर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की घराच्या उंबरठ्यावरती ती एक वस्तू ठेवायची आहे. ती म्हणजे हळद, कुंकू, अक्षता याचं छोटंसं मिश्रण. ही साधी वस्तू नाही आहे. ही दिसायला जरी साधी असेल, खरं तर ही खूप शक्तिशाली वस्तू आहे. ही खूप शक्तिशाली ऊर्जा निर्माण करते. हे मिश्रण इतकं प्रभावी का आहे? कारण की हळद लक्ष्मीचं प्रतीक, सकारात्मक ऊर्जा वाढवते. कुंकू मंगल आणि शक्तीचं प्रतीक आहे. यामुळे घरात स्थैर्य वाढतं. स्थैर्य घरामध्ये खेचलं जातं कुंकवाने. अक्षता अक्षता हे पूर्णत्वाचं सिम्बॉल आहे आणि समृद्धीचं प्रतीक. जे सुरू होतं ते पूर्ण होतं. ही 3 गोष्टी एकत्र आल्या की घरात धन, शांती आणि प्रगती येत असते. तर आता आपण पाहणार आहोत की हा उपाय करायचा आहे कसा.
तर आता आपण समजून घेऊया की हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, कशी पद्धत आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या अक्षय तृतीयेला सकाळी करायचा आहे. सकाळची वेळ म्हणजे सूर्योदयानंतरची पहिली 1-2 तास हे खूप शुभ मानले जातात. कारण की या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि आपण हा उपाय केला तर फल देखील लवकर मिळतं. घर आणि उंबरठा स्वच्छ करा. उपाय करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. त्यामुळे सगळ्यात आधी घर झाडून, पुसून स्वच्छ करा, देवघर स्वच्छ करा आणि विशेष करून मुख्य दरवाजा आणि उंबरठा हा उद्याच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्या, गोमूत्र शिंपडून घ्या. उंबरठ्यावर धूळ, घाण किंवा जुनी नकारात्मक ऊर्जा राहिली असेल तर कोणताही उपाय पूर्ण परिणाम देत नाही. म्हणून उंबरठा पाण्याने नीट धुवा, गोमूत्र शिंपडा आणि शक्य असेल तर त्यावरती थोडंसं गंगाजल व स्वच्छ पाणी देखील शिंपडलं तर चालेल. रांगोळी उंबरठ्याच्या बाहेर किंवा आत छोटीशी रांगोळी काढा. रांगोळी म्हणजे फक्त सजावट नसते. ती एक सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा माध्यम आहे. त्यामुळे उद्या चांगली रांगोळी काढा. जर शक्य असेल तुम्हाला तर कमळाची रांगोळी काढा. कमळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातं. वस्तू तयार करण्यासाठी आता आपण पाहूया की तो उपाय कसा करायचा आहे. एक वाटी घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू आणि तांदूळ टाका. थोडेसे अक्षता. तुम्ही हे अक्षतामध्ये हळद, कुंकू ते तिन्ही मिक्स करा किंवा त्यावरती अक्षतावरती हळद, कुंकू देखील फक्त वाहू शकता, लावू शकता. हे तिन्ही एकत्र आलं की हलकं मिक्स करून घ्या. म्हणजे अक्षतांना पूर्ण हळद, कुंकू लागेल असं हलकं मिक्स करा. पण लक्षात ठेवा, ते पावडरसारखं नाही तर फक्त एकत्र ठेवायचं आहे. जास्त चोळू नका. तांदळाचे तुकडे होतील असं करू नका. तांदूळ तुटले नाही पाहिजे, अखंड तांदूळ पाहिजेत. उंबरठ्यावरती तर हे कसं ठेवायचं आहे? आता हे मिश्रण उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी ठेवा. ते पसरवायचं नाही आहे आणि जोरात देखील टाकायचं नाही आहे. जणू काही आपण लक्ष्मीचं स्वागत करत आहोत अशी भावना ठेवून ते अलगद उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर हळद, कुंकू तुम्ही जिथे अक्षता ठेवलेत तिथे तुम्ही दिवा देखील लावू शकता. आणि मग मनामध्ये प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि शांत मनापासून प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी कायम ठेव आणि आमच्या कुटुंबावरती तुझी कृपा अशीच कायमस्वरूपी राहू द्या. आमच्या कष्टांना यश दे. अशी तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, आव्हान करायचं आहे. तर हे किती वेळ ठेवायचे? हे मिश्रण तुम्ही संध्याकाळपर्यंत तसंच ठेवू शकता. जर तुम्ही वाटीमध्ये अक्षता, हळद, कुंकू ठेवली असेल तर तुम्ही ती वाटी संध्याकाळपर्यंत तशीच ठेवू शकता किंवा तुम्ही असंच जर पसरवलं असेल तरी देखील ते तसंच तुम्ही तिथे संध्याकाळपर्यंत ठेवायचे. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय आपला करून झाला त्याच्यानंतर ती अक्षता एखाद्या झाडाजवळ टाकली तरी देखील चालेल दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही विसर्जन देखील करू शकता. पण कधीही कचऱ्यात टाकू नका, कारण की हा एक खूप पवित्र उपाय आहे. त्यामुळे अक्षता
हे तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन किंवा झाडाखाली टाकू शकता. हा उपाय करताना घाई-घाई करू नका. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करू नका. उंबरठा घाण ठेवू नका आणि मनात कोणतीही शंका आणू नका. कारण की उपाय लहान आहे, साधा आहे, पण तुमची भावना आणि श्रद्धा ही मोठी असली पाहिजे. हा उपाय करून बघा. तुम्हाला लगेचच चमत्कार दिसेल असं नाही, पण काही दिवसात घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि जिथे वातावरण बदलतं तिथे नशीब बदलायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, तेव्हा उपाय मोठा असण्याची गरज नसते. तो मनापासून आणि श्रद्धेने केला असेल, की तो फळ नक्कीच देतो. अक्षय तृतीय हा फक्त सण नाही, तर तो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक संधी आहे. आणि जेव्हा या दिवशी आपण श्रद्धेने छोटासा उपाय देखील करतो, तेव्हा त्याला दैवी शक्तीची जोड मिळते. आणि स्वामी समर्थ महाराज देखील नेहमी सांगत असतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणूनच हा उपाय करताना कोणतीही भीती किंवा मनात शंका ठेवू नका. फक्त विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. जेव्हा तुमची श्रद्धा खरी असते, तेव्हा स्वामींची कृपा ही तुमच्यावरती आपोआप होते. आणि जिथे स्वामींची कृपा असते, तेथे अडचणी थांबतच नाहीत. तर त्या दूर व्हायला सुरुवात होते. तर उद्या अक्षय तृतीयेला हा उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या घरात येणारे छोटे-छोटे सकारात्मक बदल लक्षात ठेवा. कारण की बदल हळू-हळू होतात. पण जेव्हा ते अक्षय असतात, तर ते आयुष्यभर टिकतात. तर हा साधा, सोपा हळद-कुंकू अक्षताचा उपाय तुम्ही उद्या जरूर करा. ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, स्वामी भक्तापर्यंत जरूर पाठवा. आपण लवकरच भेटूया अशाच काही महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.